नाही, वेगवेगळे आपल्याला बघावं लागेल. हं, पण त्याचा एक दुवा जो आहे, म्हणजे मला मला फक्त दोन गोष्टी सांगायच्या आहेत, की मगाशी जसं अरुण सावंत सरांनी इथे सांगितलं की यात राजकारण नाही, किंवा सुनीलजींनी सांगितलं की हे भारतीय जनता पार्टीने काही उपकार केले नाही. हं, तर मला याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे, की असं आहे की यात राजकारण निश्चितपणे आहे. हं. कारण ही नेमणूक काही विदाऊट राजकारण नाही होऊ शकत. बरोबर. आणि दुसरा भाग असा आहे की त्याच्यामध्ये जो क्लॉजचा जो भाग सुनीलजींनी सांगितला, ज्याच्याविषयी ते कन्फर्म नव्हतं त्यांना, पण असा क्लॉज असला जरी आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ती नेमणूक केली, तर एक प्रकारे सरकार जर आहे, सरकार हा निर्णय रोखू पण शकत होतं. टायमिंग माहिती आता का आत्ताच कर, मग त्यांनी लांबणीवर टाकलं असतं. लांबणीवर टाकलं त्यांनी. त्याच्यामुळे ते आजच त्यांनी केलं किंवा लगेच केलं, हं, तर त्याला निश्चितपणे एक राजकीय अर्थ आहे. हं, आणि मुंबई जर आपण सगळ्या महापालिकांमध्ये पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर मुंबई महापालिकेचं राजकारण हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि सगळ्यांच्या नजरा मुंबईवर लागल्या आहेत. हं, त्याच्यामुळे जसं काँग्रेसनी स्वतःला वेगळं काढलं कारण त्यांना कुठेतरी धोका वाटला की राज ठाकरे उद्धव ठाकरे आले तर. हं, तर मला वाटतं ही एक जी स्टेप देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे, हं. तर त्या आपल्याला थोडंसं वेगळं बघावं लागेल. कारण भाजपाने एक वेगळ्या प्रकारची खेळी याच्यामध्ये खेळलेली आहे. निश्चितपणे याच्यामध्ये राजकारण आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे खेळलेलं आहे, मला मला असं वाटतं स्वतःला वैयक्तिक, हं. की कदाचित त्यांनी एकनाथ शिंदेंना या संदर्भामध्ये विश्वासात घेतलं असण्याची शक्यता आहे. ओके. अजूनपर्यंत कुठून शिंदेची रिॲक्शन आलेली नाहीये. पण पण त्यांनी विश्वासात घेतलं असावं, कारण ही एक मोठी खेळी आहे. आणि यांनी मगाशी जे मी सांगितलं, की एक मोठा वर्ग, चाहता वर्ग जो आहे, की बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राला जर अध्यक्ष केलं त्या हं. स्मारक ट्रस्टच्या, तर त्याचा एवढा गहजब होणार नाही आणि कदाचित शिवसेना पण याच्यामध्ये लो डाऊन होईल आणि थोडासा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये पण बदल होईल.